सामान्य नागरिकांच्या प्रती उत्तरदायी असलेली व्यवस्था सामान्य माणसांचे अगदी जुजबी वाटणारे प्रश्नही सपशेल दुर्लक्ष करते. लोक अक्षरशः शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारून हवालदिल होतात, मग आंदोलनाचे पर्याय स्वीकारत असतात. एरवी आंदोलने, उपोषणे, धरणे या लोकशाहीने दिलेल्या अस्त्रांचाही आता काही उपयोग होत नसल्याने माणसं स्वातंत्र्याच्या, प्रजातंत्र्याच्या, झेंड्यावंदनाच्या योगाने तरी त्यांची घराणे ऐकली जाईल अशी भाबडी अपेक्षा करून उपोषणे आरंभत असल्याचे मागच्या काही वर्षात दिसून आले आहे. असे का होत असेल? प्रशासकीय व्यवस्था अगदी निगरगट्ट झाल्या आहेत. लोकांचे प्रश्न त्यांच्या लेखी आता तुच्छ वाटू लागले आहेत. मूलभूत प्रश्नांसाठी लढणारे लोक अधिकाऱ्यांना नको असतात. मग त्यांना झुलवत ठेवले जाते. अवसान गळेपर्यंत बेजार करून अघोरी आनंद घेतला जातो. आपल्याला कोण विचारणार आहे हा समज सर्व दूर पोचला आहे. परभणीमध्ये देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 20 ते 25 प्रकारचे उपोषण तंबू ठोकून लोक बसले आहेत. यात बहुसंख्येने शहरी, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नाला घेऊन उपोषण आरंभले गेले आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था आणि मूलभूत प्रश्नांच्या बाबत स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष वर्षानुवर्ष साचून राहिले आहे. अगदी असेच असते एवढा पक्का समज करून घेतलेल्या लोकांची संख्याही आता झपाट्याने वाढू लागली आहे. भारतीय लोकशाही जिथे सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून अधिकार प्रदान करते, सर्व व्यवस्था ज्यांच्या वर्तुळकाळ फिरते याचा भास निर्माण करण्यात येतो, तिथे प्रत्यक्षात सर्वसामान्यांचे हक्क सर्रास अवहेरले जातात याची कुणालाही तमा नाही आहे. परभणी शहर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा थेट फटका जनता सहन करत चालली आहे. लोकांचे जीवनमान निकृष्ट दर्जाचे करण्यामागे या संस्था कारणीभूत ठरत आहेत. शासनाच्या वतीने दप्तर दिरंगाईसह बदली अधिनियम, शिस्त, कर्तव्य यासाठीच्या कायद्यांना सोयीने राबवले जात असल्याने नागरिकांचे अर्ज केराच्या टोपलीत जात आहेत. जनतेच्या प्रश्नांच्या बाबत नकारात्मक दृष्टिकोन व कर्तव्याच्या प्रती असलेल्या संशयास्पद साचोटीच्या अधिकाऱ्यांची यादी बनवणे हा निर्णय आता तरी अंमलात आलाच पाहिजेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 30 ऑक्टोबर 2006 रोजी निर्गमित केलेल्या या निर्णयाला प्रशासकीय यंत्रणांनी सोयीस्कररित्या अडगळीत टाकले आहे. शासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या साचोटीची खात्री करून ज्यांची साचोटी संशयास्पद आहे अशा अधिकाऱ्यांची यादी शासनास सादर करावीच लागणार आहे. त्याशिवाय या परिस्थितीत काही बदल होईल असे वाटत नाही. श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे, परभणी.